प्रभाकर कदम यांच्या अश्वप्रदर्शनास माळेगाव यात्रेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. वाडी पुयेड येथील युवक प्रभाकर कदम यांनी आपले अश्व माळेगाव यात्रेमध्ये प्रदर्शनासाठी आणले असून या अश्वांना पाहण्यासाठी माळेगाव यात्रेतील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळत आहे. पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत. प्रभाकर मारुती कदम, राहणार वाडी पुयेड, तालुका जिल्हा नांदेड. कधीपासून आला इथं? इथे 10-15 वर्ष झाली. किती वर्ष झाले इथं? 10-15 वर्ष झाली. आणि किती दिवस मुक्काम राहता? ते 10-15 दिवस मुक्काम असते. तुम्हाला शासनाच्या सुविधा कशा मिळतात इथं? चांगलं मिळते. चारा चारा का मिळत नाही, लाईटीची सोय असते, पाण्याची सोय असते, सगळी सोय असते. आता घोड्या किती आहेत तुमच्याकडे सगळ्या मिळून? आपल्याकडं आता सध्याच्याला 3 आहेत. 4 होत्या अगोदर, एक विक्री झाली, आता 3 आहेत सध्याच्या. आता घ्यायच्यात की काय? जर किमतीमध्ये जर हे बसले, चांगलं वाटलं तर घ्यायचं आपल्याला अजून एक. म्हणजे खंडोबाच्या मंदिरात तुम्ही 10 वर्ष झाले येत असाल. आणि कोरोनाच्या काळात तुम्ही आलते की नाही? नाही, किती वर्ष? आलते. कोरोनाच्या काळामध्ये पण 1 वर्ष आलते. 1 वर्ष. तर तुम्हाला कसं वाटते माळेगावमध्ये तुम्ही किती जत्रा पाहता अशा? असं आपण एकच पाहिलेली आहे, कारण महाराष्ट्रामधली आपलं दक्षिण भारतामधली महाराष्ट्रामधली 1 नंबरची यात्रा म्हणून समजली जाते. आता हे विक्रीला आणली का तुम्ही शोक म्हणून येता इथं? आपण शोसाठी पण आणतो, आणि जर आपल्याला जर वाटलं तर चांगलं हे जर झालं तर आपण विक्रीसाठी पण हे होतं. विक्रीसाठी पण आणतो आणि शोसाठी पण आणतो आपण. तुमच्या या घोड्याची किंमत काय आणि त्या घोड्याची किंमत काय? या घोड्याची 3 लाख रुपये सांगायचे. हे किती वर्ष झालं आहे तुमच्याकडे? हे आपल्याला 10-15 दिवस झालं समजा आलेलं आहे. किती वर्षाची? हे 17 महिन्याचे आहे. आणि ती ही माझे आपल्याकडे 2-2.5 वर्ष झालेली आलेली आहे. तिला 3 लाख रुपये सांगायचे तिची. किती वर्षाची आहे ती 4-4.5 वर्षाची असेल समजा. तिची किंमत काय? तिची 3.5 लाख रुपये. पलीकडचा नर आहे, छोटा बच्चा, 5 महिन्याचा आहे. 5 महिन्याचा घरी जन्मलेला आहे, आपल्या घरी जन्मलेला आहे. त्याची किंमत 1.5 लाख रुपये सांगायची. चारा असते आपली बाटकाची कुट्टी, कडव्याची कुट्टी, ऊसाची कुट्टी अशा प्रकारे असते, आणि भरान, गहू, हरभरा या प्रकारे